ही चपाती बघून तुम्हाला वाटलं असेल की मी जन्मापासूनच एक्सपर्ट आहे, पण थांबा जरा. पहिली चपाती अशी होती की तिला चपाती म्हणायचं की महाराष्ट्राचा नकाशा हेच कळत नव्हतं. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मऊ लुसलुशीत आणि फुगलेली चपाती कशी बनवायची ते दाखवणार आहे. पण आधी माझी दुःखद प्रेमकथा ऐका. ही आहे चपाती आणि माझी कहाणी. पहिल्यांदा चपाती करायला घेतली, पीठ मळलं, मोठ्या आत्मविश्वासाने लाटायला घेतली आणि चपाती गोल येण्याऐवजी थेट महाराष्ट्राचा नकाशाच तयार झाला. म्हटलं काही हरकत नाही, तव्यावर टाकल्यावरती होईल नीट. उलटवली आणि डायरेक्टच तुटली. आता बघा, तुम्हाला दिसेल मी उचलताना कसल्या बेकार पद्धतीने तुटलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की मला चपातीचं माझं काय वाकडं आहे काय काय माहिती. बघा कशी तुटली, सरळच मोडली डायरेक्ट. त्या दिवशी मला वाटलं होतं की चपाती आणि माझं जमणारच नाही, पण आपण हार मानणाऱ्यातले नाही. मग हळूहळू समजलं की चूक कुठे होते. सगळ्यात आधी पीठ मऊ मळायचं, ना घट्ट आणि ना खूप सैल. मग त्याला थोडा आराम द्यायचा. हो, चपात्यांच्या पिठा आराम लागतोय, आपल्यालाच नाही लागत फक्त. आता छोटा गोळा घेऊन हलक्या हाताने लाटायचा. चपाती गोल झाली पाहिजे एकदम. हा चपात्यांच्या पिठाला आराम लागतोच म्हणा. चपाती गोल झाली तर चांगली दिसायला चांगली असते, पण आपल्याला थोडी कंपासाने मोजायची आहे. तवा कशी बी टाका करून, काय एवढं टेन्शन नका घेऊ, फक्त फुगली पाहिजे. आता गरम तव्यावर टाका. टाकलेलीच आहे. आता बघा कशी फुगतीये. थोडासा आराम द्या तव्यावर टाकून तिला. त्याच्यानंतर दोन्ही बाजूने शेका. मस्तपैकी तेल वगैरे लावा. बघा कशी फुगते. थोडी थोडीच फुगते, दिसत नाही आहे कुठं फुगताना, पण तुम्ही म्हणाल कुठं फुगते, पण आता जाऊ द्या. तर ही होती माझी पहिली चपाती. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, नाही आवडला तरी पण करा.